श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी नित्य माझी मानस पूजा अक्कलकोटी होते वारी. स्वामी नित्य माझी मानस पूजा अक्कलकोटी होते वारी. चरण स्वामींचे दर्शन घेता स्वर्ग मोक्षाची पहिली पायरी. चरण स्वामींचे दर्शन घेता स्वर्ग मोक्षाची पहिली पायरी. स्वामी भक्त हो, स्वामींना फक्त एकदा अशा पद्धतीने प्रार्थना करून बघा. स्वामींना फक्त एवढं सांगा की हे स्वामी राया, मला तुझी गरज आहे. दररोज प्रत्येक क्षणी, प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक श्वासासोबत मला फक्त आणि फक्त तुझीच गरज आहे. आणि मी जोपर्यंत हा श्वास घेतोय तोपर्यंत आणि कदाचित त्याच्याही नंतर मला तुझीच गरज आहे. मी एकटा या जगाला सामोरं जाऊ शकत नाही. मला इथपर्यंत पोहोचण्याचं काम तूच केलेलं आहे आणि इथून पुढेही माझा हात तूच पकडावा अशी माझी इच्छा आहे. स्वामी माझा हात कधीही सोडू नका. यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचेही कारण तुमचीच कृपा आहे. माझ्या सुखाचेही कारण तुमचीच कृपा आहे. स्वामी भक्त हो, अशा पद्धतीने स्वामींना प्रार्थना करून बघा. मग अशा पद्धतीने जर तुम्ही प्रार्थना केली तर स्वामी माऊली आपल्याकडे धावत येईल आणि कायमची आपली होऊन जाईल. आपल्याला घट्ट मिठी मारेल आणि एकच सांगेल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. तर आज स्वामी महाराज आपल्याला काय सांगत आहे ते जाणून घेण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार. कारण आज गुरुवार आहे, स्वामींचा वार. खरं तर स्वामींचा असा विशेष वार नाही. कुठल्याही वाराला आपण स्वामींची भक्ती केली तरीही ती स्वामींपर्यंत पोहोचते. परंतु भोळ्या भाबड्या लोकांचा विश्वास की गुरुवार म्हटलं तर स्वामींना अतिप्रिय आणि म्हणून त्या दिवशी आपण काहीतरी खास करत असतो. तसंच आजचा संदेशही खासच असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत आवर्जून ऐका. चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे. स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना सांगत आहे की अरे, तुझं आयुष्य खूप सुंदर आहे. जरी तुला वाटतं ना की तुझं आयुष्य खूप धकाधकीचं आहे, तुला ह्या आयुष्याने फक्त त्रासच दिला आहे, तर तू फक्त एकदा आमच्या नजरेतून तुला मिळालेलं आयुष्य जगायला शिक. अरे, एकदा आमच्या नजरेतून जर तुझं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने तुला तुझं आयुष्य सुंदर दिसू लागेल, सुंदर वाटू लागेल. तू रोज आम्हाला मनापासून हाक मारतोस, आमचं ऐकतोस, आमच्या म्हणण्याप्रमाणे चांगले कर्म करण्याचाही प्रयत्न करतोस. विशेष म्हणजे तुझ्यावर कशीही वेळ आली तरीही तू आमच्यावरचा विश्वास कधी कमी होऊ देत नाही. डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेवतो. आणि तुझा जर विश्वास असा आहे ना तर मग झालं. तर तुला कशाची चिंता, तुला कसलीही काळजी करण्याची गरज नाही. अरे, जेव्हा तू तुझं मस्तक आमच्या चरणांवर ठेवतो तेव्हाच तुझी सगळी चिंता आम्ही आमच्याकडे घेतो आणि तुझ्या चिंतेची चिता पेटवून टाकतो आणि तुला चिंतामुक्त करतो. फक्त हा जो विश्वास तू आज ठेवलेला आहे ना तो असाच राहू दे. अरे, हा जो विश्वास आहे ना तो असाच जागा राहू दे मनात. मग आम्ही राहू तुझ्या अंतरात्म्याच्या कणाकणात. मग आम्ही राहू तुझ्या अंतरात्म्याच्या कणाकणात. हे बघ, प्रत्येकाचं आयुष्य आम्ही सुंदरच बनवतो, पण तुम्ही जन्म झाल्यानंतर या समाजात मिसळतात, चांगल्या वाईट सवयी लावून घेतात आणि म्हणून हे सुंदर आयुष्य हळूहळू खडतर बनून जातं. आता उदाहरणच द्यायचं झालं तर बघ, तुला पावसाच्या थेंबाचं उदाहरण देतो. जसं पावसाचा एक थेंब आभाळातून पडतो तेव्हा तो स्वच्छच असतो रे, पण तो ह्या मातीत पडतो आणि ह्या मातीत पडल्यामुळे त्या पावसाच्या पाण्याला गढूळ रंग येतो व मातीला दोष न देता सगळेजण त्या पाण्यालाच गढूळ म्हणतात. तसंच तुझं आयुष्य आहे. हे जीवन, हे आयुष्य आम्ही तुला दिलं तेव्हा सुंदरच होतं, पण जीवनातल्या काही वाईट सवयी, काही वाईट गोष्टींनी तुला गढूळ बनवलं आणि त्यामुळे तुझं आयुष्य हळूहळू खडतर होऊ लागलं. पण अरे, तुझं आयुष्य खडतर नसून तू लावलेल्या स्वतःच्या वाईट सवयी आहे याकडे तुझं लक्षच जात नाही. तुझ्या वाईट कर्मांमुळे तुला त्रासाला सामोरं जावं लागतं हे मात्र तू कधीही विसरू नकोस. तुला
तुला आम्ही पुन्हा पुन्हा संधी देतो. आम्ही तुला एकच सांगतो, तू आमच्या सानिध्यात ये आणि तुझी प्रतिमा जी मलिन झाली आहे ती पुन्हा स्वच्छ करण्यासाठी अध्यात्माची निवड कर. अरे एकदा की तू अध्यात्माच्या मार्गात आला, आमची भक्ती करू लागला की आपोआप तुझ्यातील जो गढूळपणा आहे तो कमी होतो आणि तुझी प्रतिमा स्वच्छ होऊ लागते आणि तू दोषमुक्त होतो. म्हणून त्रास करून घेण्यापेक्षा आणि रडत बसण्यापेक्षा तू फक्त तुझ्या समोर आलेल्या परिस्थितीचा सामना कसा करायचा, त्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी विचार कर. तुझे प्रयत्न तर तू प्रामाणिकपणे करायलाच हवे, परंतु त्या प्रयत्नांना यश मिळावं असं जर तुला वाटत असेल तर तुझ्या हातामध्ये आमचा हात असणं तितकंच गरजेचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुझ्या समोर अख्खं आयुष्य पडलेलं आहे. म्हणून भूतकाळातील चुकांकडून काहीतरी शिकवण घे आणि पुढे त्या चुका होणार नाही याची काळजी घे. पण यापूर्वी किंवा या आधीच्या जन्मी जर तुझ्या हातून काही वाईट कर्म घडली असतील तर तीही मिटवण्याचा एकच पर्याय, ते म्हणजे नामस्मरण. तू सतत आमचं नामस्मरण कर. नामस्मरणात रममान हो. निश्चितच तुझं आयुष्य स्वच्छ आणि सुंदर करण्याचं काम आम्ही करू. हे बघ, सुवासिक फूल ज्याप्रमाणे हातात धरलं तर त्या फुलाचा सुगंध तुला मोहून टाकतो, तसंच भक्ती मार्गाचा आहे, आमच्या नामस्मरणाचा आहे. समजा तू बर्फाजवळ उभा राहिलास तर तुला आपोआप थंडावा जाणवेल आणि नुसता अग्नीचा विचार तू तेवढा प्रखरतेनं केला तर तुला उष्णता आपोआप जाणवेल. तसंच आमच्या मायेचं आणि आमच्या असण्याचा विचार केला तर आमचं अस्तित्व तुझ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. आमचं प्रेम तुला आपोआप समजायला लागेल. तू त्यासाठी रोज आमच्या मूर्तीसमोर बस किंवा आमच्या मंदिरात ये, मठात ये असा आग्रह आमचा नाही. फक्त तुझं दैनंदिन जीवन जगत असताना तू आमचं नाम घेत राहा. सतत तुझ्या मुखात जर आमचं नाम असेल तर तेच नाम आम्हाला तुझ्यापर्यंत खेचून आणतं आणि मग भक्त आणि गुरु एकरूप होऊन जातो. आणि जेव्हा गुरु आणि भक्ताची भेट होते तेव्हा या ब्रह्मांडात अशक्य असं काहीच उरत नाही. म्हणून तुला सांगतोय, भूतकाळात जे घडून गेलं त्याचा अतिविचार करण्यापेक्षा वर्तमान सावरण्याचा प्रयत्न कर. कारण वर्तमानच तुझ्या हातामध्ये आहे. भविष्याचा अतिविचार करशील तर मनस्तापा व्यतिरिक्त तुला काहीही मिळणार नाही. पण जर तू आज वर्तमान चांगला ठेवण्याचा प्रयत्न करशील तर निश्चितच तुझा वर्तमान तर आनंदात जाणारच आहे, परंतु तुझं भविष्य हे देखील सुखमय होणार आहे. फक्त त्यासाठी स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नकोस. त्यासोबतच तुझ्या अंतरात्म्यात वसलेला हा स्वामी तुझ्यासाठी सदैव आहे या गोष्टीचा विसरही तुला कधी पडू देऊ नकोस. जेव्हा आमचा भक्त आमचं नामस्मरण करतो, आम्हाला मनापासून हाक मारतो, तेव्हा त्याच्या अंतर्मनामधून आम्ही त्याला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर गुरुवार निमित्तचा हा स्वामी संदेश होता. स्वामींनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे की वेळ प्रसंग कसाही असला तरीही आपल्याला एकच सांगायचं आहे किंवा एकाच गोष्टीची जाणीव ठेवायची आहे. 84 लक्ष योनीनंतर आपल्याला हा मनुष्य देह लाभलेला आहे आणि फक्त मनुष्य देहात आपण जन्म घेऊन देवाची भक्ती करू शकतो, नामस्मरण करू शकतो, भगवंताचं चिंतन करू शकतो. म्हणून हा जन्म असाच वाया न घालवता स्वामींच्या सेवेत तल्लीन व्हायचा आहे आणि आपला प्रपंचही प्रामाणिकपणे सांभाळायचा आहे. जो स्वतःचा प्रपंच प्रामाणिकपणे सांभाळण्याचा प्रयत्न करतो, कष्ट करण्याचा कधीही कंटाळा करत नाही, अशा भक्ताच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात. स्वामी भक्त हो, संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.